नमस्कार, मी रिचा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही माझ्या यूट्यूब फॅमिलीचा अजूनपर्यंत भाग नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा नोटिफिकेशनसाठी. म्हणजे मी रेग्युलरली जेव्हा पण ब्लॉग पोस्ट करते तुम्हाला सगळ्यात आधी तेव्हा नोटिफिकेशन येणार. श्रावण महिना म्हटला की हिंदू धर्मातील वेगवेगळ्या सणावारांचा महिना, वेगवेगळ्या व्रतांचा महिना. ह्यातील प्रत्येक सणाची एक वेगळी सुंदरता असते, एक वेगळं महत्त्व असतं. त्यापैकीच एक साजरा होणारा सण म्हणजे मंगळागौरीचा सण. आमच्या भागात मंगळागौर फारशी साजरी केली जात नाही, म्हणून मंगळागौर म्हटली की मंगळागौरीच्या सुंदर खेळांचे ते व्हायरल होणारे रील आणि मंगळागौरीची सुंदर गाणी आठवतात. म्हणून खूप इच्छा होती की कधीतरी या सणाला जवळून अनुभवायला मिळावं, कधीतरी या सणाचा भाग व्हायला मिळावं. आणि आता आम्ही पुण्यात राहत असल्यामुळे योगायोगाने ही संधी आली. निमित्त होतं आमच्या शेजारील नवविवाहित जोडप्याची पहिली मंगळागौर. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्री हे व्रत करते आपल्या अखंड सौभाग्यासाठी, आपल्या नवऱ्याच्या निरोगी आणि सुखी आयुष्यासाठी. हे व्रत 5 वर्षाचं असतं. पहिल्या वर्षी भटजींना बोलवून विधीनुसार मंगळागौरीची स्थापना केली जाते आणि 5व्या वर्षी भटजींना बोलवून विधीनुसार मंगळागौरीचं उद्यापन केलं जातं. मंगळागौरीचं व्रत किंवा पूजा करताना आपल्या आईला, बहिणीला, नात्यातील स्त्रियांना, शेजारी स्त्रियांना बोलून हे व्रत किंवा पूजा केली जाते. म्हणून मला सुद्धा ह्या सणाचा भाग व्हायला मिळालं. त्यासाठी आपल्या घरची मंगळागौर किंवा अन्नपूर्णा घेऊन ज्यांच्या घरी मंगळागौरीचं व्रत किंवा स्थापना आहे त्यांच्या घरी ती मूर्ती घेऊन जायचं असतं. आणि त्यानंतर आता आपण आपले पूजेचे पुढचे व्हिडिओज बघूयात. परत पाणी घाला तुम्ही गणपतीला आणि स्वच्छ धुवून घ्या. आता पंचामृत स्नानांतरेण शुद्ध फुलवाहिके माल्यादिनी वस्त्रेण प्रमृज्य आसनोपरी संस्थाप्य. स्वच्छ पुसून घ्यायचं आणि वरती संस्थाप्य. ओम दिव्ये नमः. तुलसीपत्रं समर्पयामि. ओम लोक जवळ करा छान. चालले मला अपमानपत्रं समर्पयामि. सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळांची. जय देव जय देव. आणि आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट. मंगळागौरीला जागवण्यासाठी खेळले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ. टोटल 110 प्रकारचे खेळ असतात असं माझ्या वाचनात आलंय. त्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे झिम्मा, फुगडी, तळ्यात मळ्यात, नाच ग घुमा, तिखट मीठ मसाला, आगोटं पागोटं, किस बाई किस, तांदूळ सडू, भोवर भिंडी, असे वेगवेगळ्या प्रकारचे खूपच सुंदर आणि मजेदार खेळ असतात. आणि ह्या प्रत्येक खेळासाठी वेगवेगळी गाणी सुद्धा असतात. पिंगा ग बाई हे गाणं ऐकलं असेलच ना बाजीराव मस्तानीमध्ये. तर हे सुद्धा मंगळागौरीमध्ये गायलं जाणारं खूपच फेमस गाणं आहे. आणि आता आपण आमच्या मंगळागौरच्या खेळांच्या व्हिडिओकडे वळूया. मला सुद्धा ह्या वेळेस हे खेळ जवळून बघायला मिळाले, हे खेळ खेळायला मिळाले
आणि खूपच मजा आली. प्रत्येक जण हे आपापल्या धावत्या आयुष्यातून वेळ काढून त्या खेळांसाठी आलं होतं. सगळ्या आपल्या जबाबदाऱ्यांपासून, सगळ्या आपल्या ताणतणावापासून दूर येऊन, एकत्र येऊन स्त्रिया एक आपला स्त्रीपण साजरं करतात. तर खरंच खूप छान हा सण आहे. सगळ्यांनाच सगळ्याच गोष्टी जमत नव्हत्या, पण ते तोडकं मोडकं चुकत पण ते खेळ खेळण्याची आणि एकत्र हसण्याची खूपच वेगळी मजा होती. खूप छान बॉन्ड करत होते सगळे एकत्र. खूप सारं गप्पा चालू होत्या, जोक्स चालू होते, मस्ती चालू होती. तर हा लेडीज ओनली पण खूप साऱ्या मजेने आणि खेळांनी भरलेला हा कार्यक्रम आय थिंक हा खूप युनिक आहे. बिकॉज अदरवाईज लेडीज प्रोग्राम्समध्ये आय थिंक असे खेळ वगैरे खूप रेअरली खेळले जातात. तर हा सणच त्यासाठी आहे की ह्याला जागवण्यासाठी खेळ खेळले जातात सगळ्या लेडीज स्त्रिया सगळ्या एकत्र येऊन. तर मला खूपच आवडला हा एक्सपिरियन्स. तर चला आपण खेळांच्या व्हिडिओजकडे वळूया. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात. थँक्यू सो मच तुम्ही हा व्लॉग बघितल्याबद्दल. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की थम्स अप क्लिक करा, म्हणजे मलासुद्धा कळेल की तुम्हाला माझे व्लॉग आवडतात. आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल तर खरंच माफ करा, कारण मलासुद्धा मंगळागौर ह्या सणाची एवढी माहिती नव्हती. मला जितकी माहिती काढता येईल तेवढी काढून मी ह्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर प्लीज माफ करा आणि प्लीज स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग्स. बाय बाय.